अपहरणानंतर 6 वर्षीय चिमुरडीची निर्घृण हत्या. आरोपींच्या घरातून मृतदेह जप्त. दारवा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम बोध येथे 6 वर्ष 8 महिन्यांच्या शिवानी पंकज जाधव हिचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 20 मार्च 2026 रोजी निलेश नथुराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी सापडत नसल्याने पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान संशयितांच्या घरांची झडती घेत असताना कैलास जाधव यांच्या घरात पलंगाखाली शिवानीचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लपवून ठेवला होता. या प्रकरणी कैलास विलास जाधव वय 30, माला विलास जाधव वय 26, सोनी विलास जाधव वय 32 आणि रंजना सोनू जाधव वय 30 यांच्यासह एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दिनांक 20 मार्च 2026 या दिवशी दारवा तालुक्यातील बोध गावी एक 7 वर्षाच्या आसपास असणारी अल्पवयीन मुलगी गावातून मिसिंग झाल्याबाबत किंवा तिला अपहरण झाल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली होती. संध्याकाळी 6 नंतर त्या दिवशी पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालू केलेलं होतं. मात्र जवळपास 24 तास सर्चिंग करूनही आम्हाला ती मुलगी मिळालेली नव्हती. जेवढे गावात येणारे ॲक्सेस रोड आणि अन्य बाजूचं सगळीकडे आम्ही सर्च घेतला होता. गावातीलही सगळे शेत रस्ते वगैरे सगळे आम्ही तपासले होते, परंतु मिळालेले नव्हते. यानंतर माननीय SP आमचे कुमार चिंता सर आणि सोबतच HDPO सिद्धेश्वर मोरे, LCBचे सतीश चौरे आणि अन्य आमचे सर्व अधिकाऱ्यांची अशी टीम आम्ही बनवून गावातील प्रत्येक घर झडती घेण्याच्या संदर्भाने आम्ही ऑपरेशन राबवलं आणि त्यामध्येच नजीकचं मुलगीची मयत मुलगी झालेली आहे. तिच्या घराच्या शेजारीच्याच घरामध्ये अंतर्गत भागामध्ये गोट्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या 2 खोल्यांमध्ये एक मुलीचं पोत्यामध्ये ठेवलेल्या स्वरूपामध्ये प्रेत मिळालेला आहे आणि त्याच्यावरून आम्ही मर्डर दाखल केलेला आहे आणि 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. प्राथमिक स्वरूपात जुन्या घरगुती भांडणावरूनच हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे जी मयत मुलगी आहे तिच्या नाकातील एक 1.5 ग्रॅम सोन्याचा एक ऐवज होता, तो सुद्धा मृतदेहावर आढळलेला नाही. त्याच्यामुळे सखोल अजून आम्ही तपास करून निश्चित कारण पुढे आणत आहोत.